14 एप्रिल 1944 रोजी SS फोर्ट स्टिकिंग जहाजाला मुंबईतील बंदरावर भीषण आग लागली होती। ती आग विझवताना अग्निशमन दलाचे 66 जवान शहीद झाले। त्यांच्या बलिदानाबद्दल संपूर्ण देशात आज अग्निशमन सेवा दिवस पाळला जातो। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांनी अग्निशमन सेवा दिन पार पडला। ध्वजवंदनानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शहरातून दुचाकी रॅली काढली। अग्निशमन सेवा दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेच्या वतीने आज सासने ग्राउंडवर विशेष कार्यक्रम झाला। अग्निशमन सेवा बजावत असताना प्राणांची आहुती देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानवंदना, श्रद्धांजली आणि पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं। प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं। फायर गीत गाऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त कपिल जगताप, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते। त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शहरातून रॅली काढली। तसंच अग्निशमन दिनानिमित्त 14 ते 20 एप्रिलपर्यंत अग्निशमन सुरक्षा सप्ताह होणार आहे। त्या अंतर्गत शाळा, कॉलेज आणि सार्वजनिक ठिकाणी अग्निशमन दलाकडून सुरक्षेच्या दृष्टीने प्रात्यक्षिकं दाखवण्यात येणार आहेत।